नमस्कार, मी प्रेरणा भालेराव. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचे बातमीपत्र. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. सर्व पत्रकार बांधवाचे या ठिकाणी मी लोहा नगर परिषदेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यामार्फत आपल्याला बोलवण्याचं कारण, काल आपल्या लोहा शहरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरण या नावाखाली विधानसभेचा उमेदवार कोण हे ठरवण्यासाठी जो मोर्चा निघाला होता, काही उपटसंभ लोकांनी पुतळ्याचा कमी पण विधानसभेचा उमेदवार कोण ह्याच गोष्टीची चर्चा त्या मोर्चामध्ये झाली आणि विनाकारण कारण नसताना लोकनेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्यावर चिखलफेक करण्याचा जो ह्या ठिकाणी चंग ह्या चांडाळ चौकडीने बांधला, त्याला उत्तर देण्यासाठी आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आपल्यामार्फत लोहा व कंधार लोहा तालुक्यातील जनतेला मला काही गोष्टी निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा बसवेश्वर महाराज असतील, हे पुतळे आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा या नावाने एक संस्था रजिस्टर करण्यात आली आणि त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन तत्कालीन उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या माध्यमातून झालं. तुम्हाला दाखवायचं असेल तर मी त्यावेळेच्या ठरावामधील देखील ह्या गोष्टीची नोंद आहे. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर ह्या ठरावाची प्रत मी तुम्हाला देईल. आणि हा ठराव जो झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला, त्यानंतर लागलीच महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी ठराव झाला. तो ठराव दिनांक 20/5/2022 या रोजी झाला. तो ठराव कसा झाला मी तुम्हाला थोडक्यात लवकर वाचून दाखवतो. महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी सेवाभावी संस्था व आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची परवानगी घेणे आवश्यक असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरता नगर परिषदेची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था या नावाने सेवाभावी संस्था यापूर्वीच नोंदणी करण्यात आली. या संस्थेमार्फतच महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नगर परिषदेच्या प्रांगणात उभारण्यासाठी सर्व ना हरकत प्रमाणपत्र हस्तगत करणे, माननीय जिल्हाधिकारी महोदय नांदेड यांची परवानगी घेणे, क्ले मॉडेल निश्चित करणे व इतर सर्व आवश्यक कारवाई करणे यासाठी ही संस्था रजिस्टर केली. आणि ही संस्था रजिस्टर्ड करून तत्कालीन नगरपालिकेच्या पूर्ण बॉडीने, त्यामध्ये आत्ताचे नगरसेवकामध्ये तत्कालीन उपनगराध्यक्ष किशोररावजी मुकदम, तत्कालीन उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, स्वीकृत सदस्य म्हणून मी स्वतः, राहीबाई खिल्लारे, आता आमच्या खिल्लारेताई आहेत, त्यांच्या आजी सासू उपाध्यक्ष दत्ताभाऊ वाले, या बॉडीमधील जवळपास 70% लोक त्या बॉडीमध्ये होते आणि सर्वानुमते एक मताने हा ठराव पास झाला. आणि हा ठराव पास करण्यासाठी सूचक म्हणून आत्ताचे आपले उपनगराध्यक्ष माननीय करीमभाई शेख व अनुमोदक म्हणून आमच्या तत्कालीन नगरसेविका श्रीमती राहीबाई खिल्लारे यांनी सूचक व अनुमोदक या ठिकाणी दिलेल्या ठरावाची प्रत मी पत्रकार परिषद झाल्यानंतर आपणास पाहावयास देईल किंवा आपल्याला पाहिजे असेल तर ह्याची प्रत मी साक्षांकित करून देईल. हा झाला पुतळा बसविण्याचा विषय. माजी तत्कालीन नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, आपल्याला नाव लक्षात येण्यासाठी म्हणतोय गजानन सूर्यवंशी, ह्या गजानन सूर्यवंशीनं जे काल जी गरळ ओकली चिखलीकर साहेबाविरुद्ध, अरे गजा, तुझी अवकात, तुझी लायकी, ज्या माणसाने तुला कचऱ्यातून आणून ह्या ठिकाणी उभं केलं, तुझ्या काकानं तुला जे पद दिलं नाही, ते चिखलीकर साहेबाला काका म्हणून तुला चिखलीकर साहेबांनी शहराच्या सर्वोच्च सभागृहामध्ये नेऊन बसवलं. तुझी लायकी आहे का त्यांना एकेरी बोलण्याची? तुझा भ्रष्टाचाराचा कळस, तुझे लोहा नगरपालिकेतील भ्रष्टाचार, लागलेल्या चौकशा, लोकांची खोळंबलेली कामे, गुंठेवारीचा विषय, कमिशनखोरी, हप्तेबाजी, कर्मचाऱ्यांना त्रास, नागरिकांना त्रास,
हा लोकांना आजपर्यंत सहन केला आणि त्याचा पर्याय म्हणून तडून तडफदार शरद पाटील पवार या ठिकाणी लोहावाशीने दिले. तेव्हा इथं येऊन व्यासपीठावरून गरळ वक्तूस तू चिखलीकर साहेबांनी पुतळ्याचं राजकारण केलं, पुतळे अडवले, अडचणी चिखलीकर साहेबांना आणल्या. ही सर्व बॉडी एकमताने एक दिलाने प्रत्येक महामानवाचा आदर करण्यासाठी आणि पुतळा उभा करण्यासाठी त्यावेळेस सक्षम होती आणि कुठल्याच प्रकारचं किंतु परंतु कुठल्याही सदस्यानं त्यावेळेस आणलं नाही. ही बाब आपल्यामार्फत मला या ठिकाणी जनतेला निदर्शनास आणून द्यायची आहे. आणि तुझ्याकडे जे ऑन रेकॉर्ड आहे म्हणतोस, आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे, कुठं आणि कसे कसे पैसे खाल्लास ते तू. गोरगरीब जनतेच्या घरकुलामधले पैसे लादणीमध्ये नेऊन खालास. ना हरकत बांधकाम परवाने, घरकुलाचे हे सगळे पैसे खाण्याचं काम कुठं केलास? बिल्चिंगचे टेंडर तू याच बगल बच्चांना, साफसफाईचं टेंडर तुझ्याच बगल बच्चांना. बाजूलाच बसून त्या ठिकाणी माझी एक सदस्य होते, ते म्हणले की आता या 3 महिन्यात भ्रष्टाचाराचा कळस वाढलाय. 20 लाखाचं टेंडर गाव न साफ करता तुम्हाला दिलेलं होतं. दर महिन्याला तुम्ही 20 लाख निर्मले साहेब उचलून नेलात आणि ती घाण या 3 महिन्यात आम्ही साफ करतोय. तुमचीच घाण केलेली अजून साफ करणं होत नाही आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे तुम्ही आरोप करताय. आणि गजा सूर्यवंशी, तुझी एवढी हिम्मत, एवढी लायकी, एवढी तुझी जीभ चलाली काय? चिखलीकर साहेबांनी या नगरपालिका स्थापनेपासून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी पूर्ण बहुमत आणलं. त्यावेळेस चिखलीकर साहेब माननीय खासदार नांदेड जिल्ह्याचे होते. तू पक्षाचं किती नेटाने आणि किती इमानदारीने काम केलं असते आम्हाला माहीत नाही. कालच्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा लातूर लोकसभेचा उमेदवार पाडण्याचं काम किंवा त्याच्या विरोधात काम करण्याचं काम तू केलास. आणि भाजपामध्ये मी आहे आणि भाजपाची नगरपालिका आली, भाजपाचा अध्यक्ष होतो म्हणून आता वल्गना करतोस. किती इमानदार आहे. प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा मी प्रदेश सदस्य होतो. आनंदराव पाटील शिंदे तालुका अध्यक्ष होते. बूथ कमिटी, बूथ मेंबर आणि भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण त्यावेळेस आम्ही पक्षात असल्यामुळे इमानदारीनं राबवण्याचं काम केलं. तू लादणीत दार लावून झोपत होतास. आणि ह्या ज्या सर्व लागणाऱ्या परवाने आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची परवानगी असेल, महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची परवानगी असेल, माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेळोवेळी माननीय हे यायला तयार नव्हतं. शरद पाटील पवार असतील, मी असेल, अन्य कोणी त्या वेळेला उपलब्ध आपला सदस्य असेल त्यावेळेसचा, या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करून माननीय आमदार साहेबाच्या माध्यमातून हे दोन्ही पुतळे बसवण्याचं काम या ठिकाणी लोहा नगरपालिकेच्या वतीनं आम्ही केलेलं आहे. महामानवाचे पुतळे बसले पाहिजे, त्यांचे विचार आपण घेतले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. महामानवाच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या विषयासाठी तुम्ही काल मोर्चा म्हणून काढलात. या ठरावामध्ये आपण सर्व पत्रकार सुज्ञ आहात, तुम्हाला मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो. या ठिकाणी मी हायलाईट केलंय, सदरील महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा लोहा नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य स्वरूपात उभारण्यासाठी येणारा खर्च हा नगर परिषद निधीमधून करण्यात यावा. इथपर्यंत ओके केला. महात्माजींचा पुतळा त्या ठिकाणी अश्वारूढ झाला व त्याचे सुशोभीकरण शासन योजनेतून निधी प्राप्त करून घेऊन करण्यात यावे. निधी प्राप्त झाला अद्याप या कार्यालयाला आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मागच्या काळामध्ये माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्फत 1.5 कोटी रुपयाची मागणी या कार्यालयानं माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे केली आणि त्यांनी शासनाकडे दिली. आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करणारच. हे कोणी सांगलं म्हणून किंवा कोणाच्या वशिल्याची गरज नाही आम्हाला. आमच्या महत्त्वाच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला आदर आहे. महात्मे, महापुरुष हे काही कुणी एका जातीचे नाहीत. त्यांचं योगदान सर्व समाजासाठी आहे आणि आम्ही समाजाचे पाईक म्हणून या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, या पुतळ्यांचं सुशोभीकरण, यांची देखभाल, यांचं जे काही लागणार आहे ते करण्यासाठी नगरपालिका आणि आम्ही तत्पर आहोत. या ठिकाणी
मोर्चा काढून मोर्चामध्ये विषय वेगळाच राहिला आणि केवळ आमदार साहेबावर आगपाकड करायची ही ह्या मंडळीची जी ही वृत्ती आहे ती जनतेसमोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि ह्या गजा सूर्यवंशीने जे चिखलीकर साहेबावर परिवारवादाचा जो आरोप लावला, ह्या निवडणुकीमध्ये तुझ्या घरचे उमेदवार किती होते रे? 6 होते ना. तुला का कार्यकर्ता दिसला नाही एखादा? तिथं नाही का परिवारवाद? हे असे बिनबोडाचे बोबाट उपटसुंब येऊन या ठिकाणी बोंबून गेले. लोहा शहराची शांतता आणि एकता या ठिकाणी भंग करण्याचं काम ह्या लोकांनी या ठिकाणी केलंय. लोह्यामधील कुठलाही व्यापारी असेल, सुज्ञ नागरिक असेल, ह्याला हे अजिबात कालचा ह्यांचा नंगानाच या ठिकाणी पसंत पडलेला नाहीये. महाराजांच्या शिवशोभीकरणाचा विषय कुठं गेला? यांनी दुसरंच राजकारण सुरू केलं म्हणून अर्ध्याच्या वर लोक त्या मोर्चामधून निघून गेले. आम्ही चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून काम करणारे रस्त्यावरले 24 तास अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सन्मान्य सदस्य असतील, या ठिकाणी काम करणारे माणसं आहोत आणि जनतेच्या सेवेसाठीच करणार. महामानवाच्या पुतळ्याचं शिवशोभीकरण असेल, गावाचा विकास असेल, येणाऱ्या काळात आम्ही पुढे आहोत. आणि दुसरी गोष्ट, गजानन सूर्यवंशीने या ठिकाणी बरेच आरोप केले चिखलीकर साहेबावर. तुझी लायकी नाही, येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या माध्यमातून दाखवू. आणि तू घरी बसलास, कायम घरी बस असाच. 3च्या अगोदर कुठलीच GB या ठिकाणी त्यानं मीटिंग घेतली नाही. 2पर्यंत झोपच होत नव्हती. रात्री नगरपालिका चालायची, सगळे कर्मचारी बाहेर गेल्यावर. शिक्के घरात, गुंटेवारी घरात, बांधकाम परवाने घरात. जसं काय यांची मक्तेदारी आहे या नगरपालिकेमध्ये, अशी तू चालवलास. ही देखील लोहा शहरानं खपून घेतलेली आहे. यापुढे शहर बदललंय, जनता बदलली. तुला तुझी जागा दाखवून दिली आहे, त्या ठिकाणी तू नीट राह. आणि चिखलीकर साहेबावर यापुढे चिखलफेक करण्याचा प्रयत्न करू नको. तुला जशाच तसं उत्तर द्यायला चिखलीकर साहेबाचे आम्ही मावळे सदैव तत्पर आहोत. एवढं जर प्रकरण घडलं की आमच्या नगरपरिषद कार्यालयाला त्यांचं एकही पत्र भेटलं नाही, हे खरं आहे का? हो, 100% आम्हाला अगोदर काहीच नाही. डायरेक्ट भेटलं ते डायरेक्ट आम्हाला त्यांनी मोर्चा काढायचं आणि काळं लावायचं हेच पत्र भेटलं. कारण असं होत नाही की विनंती, अर्ज, मागणी असं नाही, याच्या अगोदर आम्हाला विनंती त्यांनी कधीच केली नाही. या 2 वर्षामध्ये प्रशासक आमच्या त्या 30 दिवसात 90 दिवसात केली नाही, त्याच्या अगोदरही त्यांनी केली नाही. आणि बसवा म्हणून बी केली नाही. आणि बसवा म्हणून बी त्याच्या काळात सुद्धा त्यांनी बसवा म्हणून इथं पुतळा हे सुद्धा कोणी केली नाही. त्यांच्या ते संघटना जी आली होती त्यानं तर कधीच केली नाही. आमच्या दत्ताभाऊ शेटेने पहिले बसवा म्हणून मागं पूर्वी 2008ला केली होती, परंतु त्याच्यानंतर दुसरं कोणी केलं नाही. त्याच्यामुळं गावातल्या लोकांनी म्हणून त्यांनी केली, परंतु त्यांनी कधी आम्हाला शुभीकरण करा किंवा इथं काही काम करा असं कधी म्हणलं नाही. डायरेक्ट म्हणले तिथं पत्रकार परिषद घेऊन की तोंडाला काळं लावणार मुख्याधिकाऱ्याच्या आणि ते आम्ही मोर्चा धडकी घेऊन येणार. शहरामध्ये अशी चर्चा आहे की धोंडे सर म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचं लोगो लावून देशभरामध्ये फिरतात, म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे. आणि समाज माध्यमातून, पत्रकारिता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अशी मागणी केली की या जयंतीपर्यंत त्यांचं पूर्ण करा. म्हणजे हे लोकशाही मार्गानेच मागणी केलेली नाही केली ना. मला असं वाटलं नाही का की 100 दिवसामध्ये त्यांनी म्हटलं तर काहीतरी करावं? नाही, त्यांनी मागणी केव्हा केली की 20 तारखेला एप्रिलच्या जयंती असती महाराजांची, बसवेश्वर महाराज 19 तारखेला केली. त्याच्या आधी अक्षय तृतीया आधी 15 दिवसांना अगोदर केली 1 तारखेला की भाई हे करा. इतक्या लवकर होत नाही ना, त्याला फरशीचं काम आहे, कटिंग आहे, सगळे लेबर आहेत, सगळे अडचणी होत्या. त्यांना मी तसं विनंती केलं होतो मी किंवा तुम्ही अशी विनंती आहे, असं तुम्ही करा, आम्हाला काही दिवसाची वेळ द्या, अल्टिमेटेड द्या, आम्ही तुम्हाला हे करू आणि तुम्हाला इतक्या दिवसापर्यंत आम्हाला इतकं संपर्क आम्ही चांगल्या पद्धतीनं करून देऊ. अशा पद्धतीची माझी त्यांच्यासोबत चर्चा, त्यांच्या माळगे त्यांच्यासोबत चर्चा, तुमचे घोडके सर त्यांच्यासोबत त्यांच्याकडून आले होते त्यांच्यासोबत चर्चा झाली, परंतु त्यांची मानसिकता नव्हती. मी जसं आहे तसं करून द्या, जसं आहे तसं करून द्या. पण आम्ही म्हणलं बा जसं आहे तसं काम होत नाही. चांगल्या पद्धतीनं दर्जेदार आपल्याला काम करायचं असेल तर चांगलं काम करू आणि त्याला वेळ लागते त्या पद्धतीने करू, असं त्यांचं म्हणत नाही. मी म्हणालो म्हणून चालू करा, असं होतच नाही ना. म्हणालो म्हणून कोणी चालू कसं होईल? तुम्ही नगराध्यक्षांचं नाव घेतलं, त्यांनी बोलताना काहीतरी नाक कापलं असा विषय काढला. मी काय ते ऐकले नाही, नाक कापल्याचा विषय नाही, त्यांनाच माहीत ते विषय. तो विषय होता, त्यांनी नाक तवाच कापला असतं, नाक हे तवाच. अरे माझी नगराध्यक्षा, नाक कापायचा विषय नाही, ती सवय मराठीत म्हण आहे ते तुला आहे. नाक कापलं तर डॅड्यास आहे म्हणायची.
सुज्ञ माता भगिनी ही क्लिप बघतात म्हणून मी पुढचा शब्द वापरणार नाही, पण त्या माजी अध्यक्षांना ही सवय आहे, नाक कापलं तर हाय म्हणायची. शरद पटलाला एक प्रश्न असा आहे की तुम्ही गावातले आहात, गावाचा कारभार सांभाळू शकता, यामुळे तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं जनतेनं. मग सध्या शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे. कशी दहशत? बिलकुल नाही, दहशतीचं वातावरणच नाही. बिलकुल चांगल्या पद्धतीनं चांगलं काम शहरामध्ये आहे. दहशत आता मला वाटत नाही की कुठं दहशत आहे म्हणून. कशाबद्दल त्यांचे आम्हाला असं वाटत नाही. व्यापारी एकदम मुक्त काम करत आहेत. जनता रोज ऑफिसला इतकी गर्दी आहे, रोजचे 200-400 लोक इथं व्हिजिटला द्यालेत, लोक कामकाज घेऊन यालेत. मागच्या काळामध्ये तर कोणी येत नव्हतं, जात नव्हतं. सकाळी ऑफिसला येऊन ते संध्याकाळी 5लाच यायचे, त्याच्यामुळे दिवसभर का ऑफिस बंद असल्यासारखं होतं. परंतु आता तुम्ही पाहता, तुम्ही येऊन बघत जा, सकाळी 10:30 पासून लोक 5पर्यंत इतकी गर्दी आहे ऑफिसच्या कामाच्या सामान्य माणसासाठी. सोशल मीडियामध्ये जो प्रकार चालू आहे आणि काल जो रात्री प्रकार घडला त्या संदर्भात सोशल मीडियामध्ये आता सोशल मीडियाचं कसं आहे बघा, माणूस कोण कुठून ज्याचं काहीच नाही ते नाही काही टाकायचं, कोणाबद्दल काही टाकायचं, हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी मी त्याला समर्थन देत नाही. त्या गोष्टीला त्यांनी करू बी नाही आणि टाकू बी नाही कोणाबद्दल काही. तर मग या गोष्टी अशा घडणार नाहीत. सोशल मीडियाला माझी नम्र विनंती आहे, सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना, की बाबा कशा पद्धतीचं कोणाचं मन दुखेल असे मुळामध्ये टाकूच नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. लोके सर भाषणात काय बोलले की काम चालू झालं, माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे फोटो आहेत काम चालू झालेलं, आणि नंतर काम बंद झालेलं आहे, म्हणून मला म्हणजे एवढ्या गोष्टी कराव्या लागल्या. तुम्हाला सांगतो, हे टेंडर लागल्याच्या नंतर पहिलं टेंडर असं राहणार नाही की ते ऑनलाईन टेंडर लागेल. आता तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही बघायला भेटते की बा ह्या कामाचं टेंडर लागलं होतं काय. जर टेंडरच लागलं नसेल तर काम कुठून चालू होणार आहे. आता त्यांच्याकडे कोणता आम्ही साफसफाईचं, आता जयंती आहे बा, काय साफसफाईचे आम्ही फालके बांधले असतील तर ते जर म्हणत असतील हे कामच चालू झालं ते चुकीचं आहे ना. तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही बघू शकता कुठल्या ऑनलाईन सेंटरला जाऊन की बा ह्या कामाचं टेंडर लागलं होतं काय, याची वर्क ऑर्डर गेली काय, हे काम एक पद्धत आहे कामाची, त्या पद्धतीने जाईल. तर तुम्ही असं जर म्हणत असाल तर तुम्ही जे चुकीच्या पद्धतीने आहे सगळ्या गोष्टी. प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी असं म्हटलं की 18 महिने आमदार होऊन झाले तरी एक बी काम कंधार लोहा तालुक्यात केलं नाही आणि 9 महिन्यामध्ये लेकरू होते असं म्हटलं. आता तुम्हाला सांगतो, आमच्या लोहा शहरातलं मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी इतक्या कामं आता लोहा शहरामध्ये चालू आहे. जवळपास 11-12 कोटीचे कामं लोहा शहरामध्ये चालू 18 महिन्यामध्ये जवळपास शहरामध्ये चालू आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणी कामं चालू आहेत. आता त्यांनाच कुठं दिसत नसेल तर त्याला काही अर्थ त्या गोष्टीचा राहणार नाही. कसं राहतं आहे की बाबा ज्याला काही म्हणजे आपण झोपी गेलेल्याला उठतो, ज्यानं सोंग घेऊन झोपलं त्याला काय करावं, काही केलं ते उठतच नाही ना. तशा पद्धतीचं काम आहे. कोणाचं त्याला चांगलं दिसतच नाही, ते त्या पद्धतीचं काम आहे. माजी नगराध्यक्षांनी थेट धमकी दिली, माझ्या वाटी कोणी येऊ नये, सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहे, मी पत्रकार परिषद घेऊन खुलासे करणार. तुम्हाला सांगतो, मी तर बोललो ते करतो. तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो, त्यांनी गावातले किती त्याच्या लोहा शहरातले भूखंड इकून खाले, त्यांचे ओपन पेस किती आहेत हे सगळं माहीत आहे ना गावाला. ते तर मला लई चांगलं माहीत आहे, मला लई जवळून माहीत आहे त्याचं. गावातले किती पद्धतीनं कसा भ्रष्टाचार केला, कसा केला, कुठला केला, आणि कशा पद्धतीचं त्याचं कॉम्प्लेक्समधलं ओपन पेस कोणतं कोण्या ठिकाणचं आहे ते मला चांगलं माहीत आहे. त्यांनी हे गावाच्या पैशावर मोजमस्ती करायला, हे गावचं ओपन पेस आहे तिथं किराये भरून खालीत ये, आणि हे दुसऱ्याला त्यांनी सांगू नये चौकशी करायची. ते जे पोकळ धमकी आहेत की नाही ते मजासारख्याला तर कमीत कमी देऊ नये. शेवटचा प्रश्न असा आहे, जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये आता अल्टिमेट देण्यात आलं की आता 15 ऑगस्ट पर्यंत पुतळा बसवण्यात. कोणाच्या अल्टिमेटवर काम चलत नाही. आम्ही महात्मा बसवेश्वर महाराजांचं काम चांगल्या दर्जेदार शासनाचा निधी प्राप्त झाला की आम्ही मागणी केलेली आहे, आल्यावर आम्ही 100% करू, आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर आम्ही तारीख जाहीर करू की बा कधी काम चालू होणार आहे आणि कधी काम संपणार आहे. अशा पद्धतीचं काम होणार आहे. कोणाच्या अल्टिमेटवर होत नाही. कोणी काही इथं काही राज्यपाल किंवा कोणी फार मोठे ह्याच्यावर नाही किंवा त्यानं अल्टिमेट दिलं आणि इथं काही राजेशाही नाही, लोकशाही आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला ज्या पद्धतीनं चांगलं काम कसं करता येईल, शासनाचा निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर आम्ही ते चांगलं काम करणार आहेत. त्याच्यामध्ये कुठलीही कालावधी लागेल त्याला. आता शासनाला आम्ही कालच्या 3 तारखेला, गेल्या जानेवारीच्या 3 तारखेलाच आम्ही चिखलीकर साहेबाकडे मागणी केलेली आहे. चिखलीकर साहेबांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाकडे मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे. ती मागणी आम्हाला पैसे उपलब्ध होतील आणि आम्ही तात्काळ आम्ही करू. येत्या काळामध्ये काम चालू होणारच आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास आहे, सगळ्याच प्रमाणात, सगळ्याच बाजूला विकास आहे. तुम्ही आता कलालपेठमध्ये बघितलं असताल, बौद्ध विहार आपल्या जिल्ह्यामध्ये दाभडच्या नंतर तर लोह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आणि चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं
सगळ्यात चांगलं आपल्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या 2 नंबरचं आपल्याला बौद्धविहार आपल्याला लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून आहे. असे अनेक कामं आहेत त्या भागामध्ये आम्ही देण्याचं काम आमदार साहेबाच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रात ती घटना घडली नाही, ती घटना आपल्या इथं आहे. तुम्हाला सांगतो, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या बसण्यासाठी त्यांना गप्पा मारण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आमदार साहेबांनी सभागृह देऊन त्यांनी जागा विकत घेतली. त्या जागेमध्ये सभागृह देण्याचं काम आमदार साहेब लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून झाले. असे अनेक कामं असतील, ज्या घटकाला जी अडचण आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून आहे. धोंडे सर काय म्हणले की तुमचं बोलणं झालं होतं अगोदर, ती रेकॉर्डिंग आम्हाला बाहेर काढायला लावू नका, किंवा शिवसाहेबाईनं पण मला 52 तास बोललेत. मला असं काय बोललेत की रेकॉर्डिंग बाहेर काढायची? मला रेकॉर्डिंग तुम्ही बिलकुल काढा, माझी काय अडचण राहणार नाही. परंतु त्या रेकॉर्डमध्ये तुम्ही काय बोललेलं ती रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे. तुमचा जे जोर होता, कसं बी करा आणि कसंही करा, परंतु मी म्हणालो म्हणून चालू करा. बाकी नंतर तुम्हाला जेव्हा वेळ लागेल, जेव्हा जितके दिवस लागतील तितके घ्या, परंतु मी म्हणालो म्हणून चालू करा, असं त्यांचं सुद्धा त्याच्यात बोलणं आहे. ते सुद्धा राहायला पाहिजे त्याच्यात. परिस्थिती अशी झाली तर दोघांनी झाले तर देणार का? दोघं पण मीडियावाल्यांना रेकॉर्डिंग देणार का? नाही, बिलकुल देऊत, काय अडचण नाही. त्यानं जर तसं द्यायची त्याची हाऊस असेल तर देऊत, काय अडचण नाही. आपण खोटं काही बोललो नाही आणि याच्यामध्ये काय आम्ही चुकीचं काम करणार नाही. आम्ही भविष्य काळामध्ये जे कामं शहरासाठी असतील ते काम करण्याचं आमचं आहे. आमचं सगळं ओपन टॉल आहे. सामान्य जनतेला असा प्रश्न पडला आहे की हट्ट का करता तुम्ही पण त्यांनी पण? आम्ही हट्ट केला नाही. दोघं बसून आम्ही हट्ट केला नाही. हो का पत्रकार साहेब, हट्ट आम्ही करणार चालू, शासनाच्या पद्धतीनं काम चालू आहे. तुम्ही जर म्हणताल हे काम इथून आता लवकर जाऊ द्या, होत नाही. त्याला प्रोसिजर आहे, त्या पद्धतीनं जावं लागते आणि त्या पद्धतीनंच काम होते. नाही तर असं होत नाही ना. तुम्ही लगेच करा म्हणलं तर कसं होईल? लगेच मिळालं होते काय? तुम्ही सांगा. तुम्ही अभ्यास करा प्रशासनामध्ये कसं होय, कशा पद्धतीने काम होते ते झाल्याच्या नंतर करा ना. तुम्ही ज्याला फंड्स उपलब्ध झाल्यावर तुम्ही करा. त्याला फंड्सच नाही तर तुम्ही करा म्हणताल, त्याला TS नाही, त्याचं प्रशासकीय मान्यता नाही, त्याचा काही डिझाईन नाही, काहीच नाही, करा म्हणलं तर कसं काम होईल? हो, असं होत नाही ना काही. दुसरा एक आरोप केला त्यानं 5 कोटीचं काम असेल तर 25 लाख 50 लाखामध्ये काम झालेलं आहे, किंवा शिवाजी महाराज जे स्मारकाचं काम झालेलं आहे, त्या अपेक्षेनुसार काही काम नाही, भ्रष्टाचार झाला होता. अहो, त्या कामाला प्रशासकीय मान्यता कलेक्टर साहेबांनी दिलेली आहे. त्याचं TS PWD करते. त्याला आपलं तर कोणी नाही ना घरचं नातेवाईक बा मी म्हणालो म्हणून करून घ्या म्हणून. ज्या पद्धतीनं शासनाचे जे ठरलेले हे येतात त्याची चौकशी लावा तुम्ही, त्या पद्धतीने हे होईल. चौकशी दोषी असेल तर होईल ना, काय व्हायचं ते. परंतु शासनाचं एक कामाची पद्धत आहे, त्याची थर्ड पार्टी ऑडिट असते. तुम्ही म्हणलं म्हणजे काय आरोप, बाकीच्याचं काही नाही काय. माझ्या नगराध्यक्ष शेवटचा प्रश्न आता, माझी नगराध्यक्ष काय बोलली की माझ्याकडे पुरावे आहेत सर्व, माझ्यासोबत कोण होतं कोण नाही, व्हिडिओ आहेत, बातम्याचे कात्रण आहेत, मी एका दिवशी पत्रकार बसून बोलणार. बिलकुल तुम्ही देऊ शकता. आता तुम्हाला हे दाखवलं आमच्या भास्कर पाटलानं की बाबा आमचे राहीमाई खिल्लारे ते सूचक आहेत आणि करीम शेठ आमचे अनुबंध आहेत. त्यांनी जे म्हणले की नाही काल की माझ्यासोबत कोणीच नव्हतं, ते दोघंही आमचे करीम शेठ चिखलीकर साहेबाचेच समर्थक होते आणि राहीबाई सुद्धा होत्या. ते दोघंही जण सूचक आणि अनुमोदक आहेत. आणि सूचक आणि अनुमोदक जेव्हा हे राहतात तेव्हा काम हेनं सूचना केलेली आहेत. त्यांचा त्याच्यामध्ये काही रोल येत नाही. तुमच्या माहीत सांगतो, जो अध्यक्षाचा रोल जी ह्याने सूचना केली ठरावामध्ये, ज्या माणसानं सूचक आणि अनुमोदक या दोघांना सूचना केली राहतात आणि त्याच्यामध्ये हे काम चालू होते. अशा पद्धतीचं काम आहे. असं कोणी काही मूल्यानं होत नाही. आणि जी संस्था रजिस्ट्रेशन केली ती संस्था मी अर्जदार आहो. ते ऑन रेकॉर्ड तुम्हाला देऊन टाकतो की त्याच्यामध्ये माझं नाव आहे शरद नामदेवराव पवार, या संस्थेचे अर्जदार, आणि यांनी संस्थेचं म्हणजे रजिस्ट्रेशन केलं म्हणून. तेव्हा ते तर नव्हते ना कोणी. त्याच संस्थेवर हाय पुतळा बसला बसवेश्वर महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बसला, त्याच संस्थेवर बसला. आपण प्रथम नागरिक आहात, ग्रामीण भागामध्ये बी आपल्याला मानणारा चांगला वर्ग आहे. आतापर्यंत आपण कधीच हातात कागद घेऊन पत्रकार परिषद घेतली नाही. मागच्या वेळेस जी झाली त्यामुळे त्यांनी एकच विषय ठरला की हातामध्ये कागद घेऊन वाचलं. आता कसं आहे ते प्राध्यापक